जितेंद्र आव्हाड दणदणीत भाषण करतात पण कधी कधी चुकतात अशा शब्दांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक प्रकारे सल्लाच दिलाय। आव्हाड बोलून गेले पण त्यांनी खेदही व्यक्त केल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। हिशोब करत बसलो तर आव्हाडांवर बोलणारे देखील अडचणीत येतील असा सूचक इशारा देखील थोरात यांनी दिलाय। जितेंद्र आव्हाडजी सुद्धा येथे उपस्थित आहेत। जितेंद्र आव्हाड हे भाषणाकरता प्रसिद्ध आहेत। दणदणीत भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे। तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्याने ठेवण्याचं काम ते केलंय आणि या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडंसं होतं इकडं तिकडं, त्यामुळे बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला। विषय संपला, विषय राहिलाय कुठं? मग असाच हिशोब करीत बसायला लागलं तर कोण काय बोललो होतं, कधी बोललो होतं असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात। ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही।